जी गट क ची रखडलेली परीक्षा आहे, ही गट क ची रखडलेली परीक्षा आत्ता जी या वर्षीच्या शेड्यूलमध्ये आहे ती तुम्ही घ्या ना. अडचण काय आहे? मागच्या पॅटर्ननुसार तुमची ठरलेली टाईम टेबलनुसार ठरलेली परीक्षा जी आहे, ती यावर्षी घ्या. आणि तुम्ही जर यावर्षीची परीक्षा आत्ता घेत नाहीयेत, याचा अर्थ तुम्ही नवीन सिलेबसनुसार ती परीक्षा घेणार आहेत आणि त्या सिलेबसनुसार जर परीक्षा घ्यायची असेल, तर विद्यार्थ्यांना तुम्ही वेळ देणार का? आणि विद्यार्थ्यांना जर वेळ द्यायचा असेल, तर विद्यार्थ्यांचं हे वर्ष वायाला जातंय. हे कुणीतरी लक्षात घेणं गरजेचं आहे, शासनाच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे, एमपीएससीच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा जर हा प्रयत्न असेल आणि विद्यार्थ्यांवरती नवीन सिलेबस लगेच लादण्याचा जर प्रयत्न तुमचा असेल, तर विद्यार्थी शांत बसणार नाहीत. आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे आहोत. संयुक्त परीक्षा गट क ची परीक्षा कधी येणार हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. मग त्याच्यामध्ये बरेच तर्क-वितर्क लावले जातात. परीक्षा येणार नाहीत. आपल्याला माहिती आहे की हा जो एक जी-आर आलेला आहे की आपल्या अभ्यासक्रमाचं पुनरावलोकन करायचं आहे. आता त्याच्यावरती मी बोलणार आहे. परंतु गट ब ची परीक्षा झाली. गट क च्या परीक्षेमध्ये वेगवेगळे तर्क-वितर्क लावले गेले. सर्व परीक्षा एमपीएससीकडे गेल्यामुळे आणि गट क या जाहिरातीमध्ये बरीच पदं ॲड होणार होती. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना वाटलं आणि सगळ्यांनाच वाटत होतं की ही परीक्षा पुढे जाणार आहे आणि अर्थात त्यानुसार ती परीक्षा पुढे गेलेलीच आहे. कारण आता जुलैमध्ये परीक्षा आणि अजूनही जाहिरात आलेली नाही, याचा अर्थ ती परीक्षा पुढे गेलेली आहे. मग विद्यार्थ्यांनी गृहीत धरलं आणि ते चालू असताना हा एक जी-आर आला आणि मित्र ही जी संस्था आहे, आपण अभ्यास करतो स्पर्धा परीक्षेचा, सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ह्या संस्थेस आपला जो काय अभ्यासक्रम आहे त्याचं पुनरावलोकन करण्यासाठी ही एक समिती नेमली आणि त्या समितीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि या मित्र संस्थेचे अध्यक्ष प्रवीण परदेशी साहेब आहेत, डी.के. जैन साहेब आहेत, रघुनाथ माशेलकर साहेब आहेत, संजय बेलसरे साहेब आहेत, उमाकांत दांगट साहेब आहेत, शेखर गायकवाड सर आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहेत आणि अमन मित्तल साहेब देखील आहेत की जे त्या मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी. आता या सर्वांच्या अंडर एक समिती नेमली गेली आणि ती समिती काय करणार आहे की एमपीएससीमध्ये जे काही गट अ पासून गट क पर्यंत जी पदं भरली जातात त्याचा जो सिलेबस आहे तो कुठेतरी बदल करावा, बदलत्या काळानुसार हा सिलेबस बदलायचा म्हणून ही समिती नेमलेली आहे. ही समिती आता हिचं कार्यक्षेत्र काय आहे, ती समिती काय करणार तर जसं सांगितले की गट अ ते गट क पर्यंतचा तो सिलेबस ही समिती ठरवणार आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये बदल करणार आहे. संबंधित विभाग, संबंधित विषयाच्या तज्ज्ञांशी विचार-विनिमय करूनच हा सगळा बदल केला जाईल. त्याच्यानंतर अभ्यासक्रमातील कालबाह्य विषय बदलून नवीन तांत्रिक, प्रशासकीय व समकालीन घडामोडींशी संबंधित विषयांचा समावेश सुचवणे. म्हणजे थोडक्यात हा सिलेबस आत्ताच्या कालसंगत पद्धतीने कसा करता येईल आणि काय अपडेट करता येईल आणि काय आउटडेट झालेलं बाहेर काढता येईल यासाठी ही समिती आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या समितीमध्ये 3 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे आणि 3 महिन्यात अहवाल सादर करायचा आहे. परंतु जर 3 महिन्यापेक्षा जर जास्त कालावधी आवश्यक असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी, जे मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, ते तो कार्यकाल वाढवू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्र ही संस्था काय आहे आपल्या सर्वांना माहिती, तरी पण सांगतो की नीती आयोगाच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनाची ही प्रमुख धोरणात्मक सल्लागार समिती आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्र शासनाचा जलद विकास साधणे हा आहे आणि त्याच्यासाठीच या समितीकडे हा अभ्यासक्रम कसा बदलता येईल, याच्यामध्ये काय अपडेट करता येतील हे आलंय. आता त्याच्यामुळे परत विद्यार्थी निश्चिंत झाले की आता 3 महिन्यापर्यंत ही समिती त्याच्यावर अभ्यास करणार, 3 महिन्यानंतर अहवाल देणार आणि त्यानंतर गट क ची परीक्षा होणार, हा सर्रास समज आहे. परंतु विद्यार्थ्यांना याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्व परीक्षा एमपीएससीकडे द्या म्हटल्याच्या नंतर परीक्षा गट क मध्ये बऱ्याच परीक्षा ॲड होणार, तलाठीची पदं ॲड होणार, याच्यात खुश झाले सगळे, मान्य आहे. त्याच्यामुळे काहीच शांत बसले, परंतु अजूनही त्याच्यामध्ये काहीच झालेलं नाही आणि आता या मित्र संस्थेकडे हे सगळं गेल्याच्या नंतर आता यांनी सांगितलं 3 महिन्यामध्ये पुनर्विलोकन करायचं, त्याच्यामध्ये सिलेबस बदलायचा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतील. पण आता मला एक सांगा, राज्यसेवेचा ज्यावेळेस पॅटर्न बदलला, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला, कुठलीही मुदत न देता अहवाल सादर झाला आणि पुढच्या परीक्षेला तो पॅटर्न लागू केला, तो स्वीकारायला विद्यार्थी तयार होते का? नव्हते.
त्याच्यामुळे आंदोलनं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. का तयार नव्हते? का तर पॅटर्न नवीन आला, विद्यार्थी एका पॅटर्नने अभ्यास करत होते आणि पुढच्या 2-4 महिन्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हमध्ये स्विच होणं हे विद्यार्थ्यांना अवघड होतं. कारण विद्यार्थी एका पद्धतीने अभ्यास करत होते आणि पेपर दुसऱ्या पद्धतीने होणार होता आणि 4 महिन्यात ते शक्य नव्हतं. आंदोलनं झाली, 2 वर्षांनंतर ती परीक्षा परत पॅटर्न बदलावा लागला आणि ती परीक्षा 2 वर्षानंतर तो पॅटर्न लागू करावा लागला. इथं परिस्थिती काय होणार आहे? जर आत्ता परीक्षा देणार नाहीत आणि ह्या सिलेबसनुसार जर परीक्षा देणार असतील, 3 महिन्यानंतर ते पुनर्विलोकन करणार त्याच्यानंतर ते एमपीएससीकडे देणार सगळं. एमपीएससी त्याच्यावर समिती बसवेल. एमपीएससी परीक्षा पॅटर्न कसा घ्यायचा, काय घ्यायचं हे ठरवणार. परीक्षेची पद्धत, कारण आता परीक्षा एकच होणार की 2 होणार, सरळ सेवेसारखी होणार, याच्यासारख्या आपल्याकडच्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या होत्या आणि त्याच्यातच विद्यार्थी फार त्यांचं खच्चीकरण झालं होतं. कारण परीक्षा पॅटर्न बदलणार आणि नक्की अभ्यास कसा करायचा हे कुणालाच माहित नव्हतं. परंतु आता याच्यामधलं वास्तव काय आहे तुम्ही समजून घेतलं पाहिजेत. कारण जर या संस्थेने अहवाल दिला, या संस्थेने सिलेबस बदलला आणि एमपीएससीने जर तो सिलेबस आता पुढच्या गट क साठी लागू केला, तर किती विद्यार्थ्यांना तो सिलेबस बसणार आहे? तो सिलेबस कसा येणार आहे काय मला माहित नाही किंवा तो कुणालाच माहित नाहीये. परंतु जर सिलेबस बदलला तर विद्यार्थी ज्या पद्धतीने आता मागच्या 4-5 वर्षापासून अभ्यास करतायत, त्या विद्यार्थ्यांनी पुढच्या 2-4 महिन्यात कसं बदलायचं? त्याच्यामुळं मागच्या अनुभवावरून एकतर जी गट क ची रखडलेली परीक्षा आहे, ही गट क ची रखडलेली परीक्षा आत्ता जी या वर्षीच्या शेड्यूलमध्ये आहे ती तुम्ही घ्या ना. अडचण काय आहे? मागच्या पॅटर्ननुसार तुमची ठरलेली टाइम टेबलनुसार ठरलेली परीक्षा जी आहे ती यावर्षी घ्या. आणि तुम्ही जर यावर्षीची परीक्षा आत्ता घेत नाहीयेत, याचा अर्थ तुम्ही नवीन सिलेबसनुसार ती परीक्षा घेणार आहेत आणि त्या सिलेबसनुसार जर परीक्षा घ्यायची असेल तर विद्यार्थ्यांना तुम्ही वेळ देणार का? आणि विद्यार्थ्यांना जर वेळ द्यायचा असेल तर विद्यार्थ्यांचं हे वर्ष वायाला जातंय. हे कुणीतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. शासनाच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. एमपीएससीच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. आता हे एमपीएससीला कळत नाही का? सरकारला कळत नाही का? आणि जर कळत असेल तर मग याच्या मागे कारण काय एवढं लांबवण्याचं? का अशी तर परिस्थिती नाही. कारण सरकार आता सध्या सरकारच्या तिजोरीत खळखळाट आहे, सगळीकडे पैसे वाटून झालेले आहेत आणि कुठंतरी ही नोकर भरती थांबवायची आणि जर लिगली जर नोकर भरती कपात करायची म्हणलं तर मोठे आंदोलन होतील. मग अशा पद्धतीने कुठंतरी नोकर भरती पुढे ढकलायची आणि सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी करायचा. कारण आता जर रेग्युलर परीक्षा घेतली आणि रेग्युलर जर ही भरती करायची म्हणलं तर आपल्या सर्वांना माहिती गट क ची परीक्षा ही मोठ्या संख्येने असते. जर तुम्हाला जर यांच्या पगारावरचा, यांच्या ट्रेनिंगवरचा खर्च जर थांबवण्यासाठी जर तुम्ही हा पुढचा कुठं करीत असेल, निश्चित ही समिती नेमलेली आहे, तिचा चांगलाच फायदा होणार आहे. कारण सिलेबस बदलणं काळानुरूप गरजेचं आहेच. परंतु या समितीचा अहवाल आल्याच्या नंतर लगेच जर तुम्ही परीक्षा घेऊन तो पुढे हे करणार असाल तर त्या अवघड. युपीएससी सुद्धा 2-3 वर्ष देतं सिलेबस बदलल्याच्या नंतर. एमपीएससीने जे पूर्वी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी जी समिती नेमली त्या समितीचा अहवाल आल्याच्या नंतर पुढच्या परीक्षेला जे ते लागू केलं, ती जी चूक केली ती चूक आता याच्यात जर केली तर पुन्हा विद्यार्थी आंदोलन करतील, पुन्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरतील. अर्थात ते होणार. कारण तुम्ही जर अचानक सिलेबस बदलताय आणि अचानक तुम्ही जर त्यांच्यावर लादत असाल तर मग त्यांच्यावरती तो अन्याय आहे. कारण बदल करायला ते विद्यार्थी 4-5 वर्षापासून जे विद्यार्थी अभ्यास करतायत ते त्या पॅटर्ननुसार अभ्यास करतायत आणि त्या पॅटर्ननुसार जर अभ्यास करत असताना तुम्ही जर अचानक त्यांना दुसरा सिलेबस देताय, दुसरे विषय देताय, ज्या विषयाचा अभ्यास करायचा ते विषय काढून टाकताय, तर ते शक्य होणार नाही ॲक्सेप्ट करणं लगेच. त्यामुळं माझी राज्य शासनालाही विनंती आहे आणि एमपीएससीला देखील विनंती आहे की या समितीचा अहवाल जेव्हा येईल तेव्हा येईल, परंतु या समितीचा अहवाल येण्यापूर्वी 2026च्या जुलैमध्ये जी परीक्षा होणार होती ती परीक्षा आता तर डिले झालेली आहेच, परंतु जास्तीत जास्त किती लवकर तुम्हाला ती परीक्षा काढता येईल ती परीक्षा लवकर काढा. नाहीतर हे विद्यार्थी एकतर नैराश्यात आहेत, आता कुठली परीक्षा पुढे नाहीये, वय वाया जाते, त्यांचं उमेदीचं वर्ष वाया जाते, आर्थिक नुकसानीत आहेत, आर्थिक खर्च त्यांना पेलणारा नाहीये आणि अशा पद्धतीने जर परीक्षा पुढे ढकलण्याचा जर घाट असेल तर विद्यार्थी शांत बसणार नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये वेळोवेळी आंदोलन होतात, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेळोवेळी आंदोलन होतात. जर अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा जर हा प्रयत्न असेल आणि विद्यार्थ्यांवरती नवीन सिलेबस लगेच लादण्याचा जर प्रयत्न तुमचा असेल तर विद्यार्थी शांत बसणार नाहीत. आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे आहोत. वेळ प्रसंगी आंदोलन करायची वेळ आली तरी चालेल, कारण सरकारला आंदोलन केल्याशिवाय जाग येत नाही, एमपीएससीला आंदोलन केल्याशिवाय जाग येत नाही. त्याच्यामुळे माझी विनंती आहे आणि विद्यार्थ्यांना देखील विनंती आहे, आपण हा व्हिडिओ पाहणार आणि स्किप करून टाकणार. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, जेणेकरून त्यातला रोष
हा सरकारपर्यंत, एम-पी-एस-सीपर्यंत जाणं गरजेचं आहे. तुमचा रोष त्या कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या. त्या कमेंट वाचल्याच्यानंतर त्यांना कळेल, की कशा परिस्थितीमध्ये आपण जगतोय. त्याच्यामुळं माझी पुन्हा एकदा राज्य सरकारला असेल, एम-पी-एस-सीला असेल आणि समितीला देखील विनंती असेल, की ह्या समितीचा अहवाल येण्यापूर्वी या वर्षीची एक तरी जाहिरात या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ द्या, जेणेकरून त्यांनी जीवाचं रान करून रात्रदिवस एकत्र करून अभ्यास केलेला आहे. त्यांच्या आई-बापांनी पोटाला चिमटा घेऊन यांना पैसे पुरवलेले आहेत. त्यांच्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. थँक